फायटर प्लेन्स आहेत काय? हे फायटर आहेत, वॉरबर्ड आहे हे. मित्सुबिशी 01 या टाईपमध्ये येतं ते. अरे हिनवट पण चालते मस्त. खालचे मिसाईल सोडून झाले की वरचे मिसाईल. कंट्रोल चुलटे होऊन जातात ना. सगळं चेंज होतं ना. कंट्रोल चुलटे होऊन जातात. आज बसला सर तर काय एक्सपर्ट आहेत, आपल्याला असलं जमणार नाही बाबा उडायला आहे. हा हा 2-4 वर्ष 5 वर्ष असे 2-4 प्लेन पडल्याशिवाय जमणार नाही ते. शत्रूला हे करण्यासाठी होतं. हा. डॅश झालं नंतर परत एक मिसाईल. एक नंबर क्लास. कलरिंग पण मस्त केलं. हा अरे राहिला अजून बरंच करायचं. मी घाईघाईत केले मध्ये, काल रात्री खूप वेळ बसलो होतो. खालून आनंद चालू झाला. ओ माय गॉड. अहिला सर अटॅक आला असता मला आता. एलिव्हेटर खूप सेन्सिटिव्ह आहे ऍक्च्युली. हा मला ते जरा आता पिचिंग करते. लगेच करतो ना पटकन वरतो. त्याला खालच्या लाईन मध्ये लावायला पाहिजे ना. थोडासा ते खाली घेऊ का त्याला. लाईटला तर चांगलं आहे व्यवस्थित. पिचिंग काय करताय ते. तो त्याला खूपच हे ना. इन्व्हर्टरला तर व्यवस्थित ते कमी करता येईल ते. त्याला काय प्रॉब्लेम नाही. इन्व्हर्टर लावलं मस्त होईल. अनहायड्रल असून भारी. साईज परफेक्ट आहे ना एकदम. जास्त मोठा नाही असं छोटा नाही. मस्त केलं डिझाईन. नाही ते बायोफॉर्म मध्ये केल्यामुळे लाईट झालं. हो त्या 600 ग्राम काहीतरी भेटेल. 620 काहीतरी झालं एक वेट त्याचं. पिचिंग टेंडन्सी काढायला लागेल. नाही तर मोटरला अँगल दे जरा. डाऊन प्लस अँगल. डाऊन आहे ना. डाऊन आणि राईट दोन्ही दिलंय मी. अजून वाढवू का. कारण ते आता एवढ्याच्या पॉवरला लेवल उडते. पॉवर दिले ना की पण हे करते. मग त्याला परत छोटा लावू का. नाही 7 इंच खूप झालं. 7 नाही 9 आहे हा. अरे नाही 9 इंच कसा काय. 9/47 8 इंच लावा. 8 लावू का मग. आहे 8 पण आहे माझ्याकडे. भारी. पहिलं माझं प्लेन पहिल्या मिडल फ्लाईट मध्ये एवढा वेळ उडते. काय सर. अरे काय आलं. शूट केलं का तुम्ही एकदा. आवाज आला जोरात म्हणलं. हा गेला. भारी क्लास. हा हे असे सगळे प्रकार केलेत बघ का त्या व्हिडिओ मध्ये. याचेच का. हा याचेच. त्याचं ग्लाइड पण मस्त आहे. क्लास. थँक्यू.